नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। वॉटर स्टेशन भाडळे कोरेगाव एसटी बसला हासेवाडीत भीषण आग। चालक, वाहक आणि ग्रामस्थांच्या प्रसंगवधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला। नादुरुस्त एसटी बसेसचा भरणा असलेल्या कोरेगाव आगाराच्या वॉटर स्टेशन भाडळे कोरेगाव या एसटी बसला बुधवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास हासेवाडी येथे भीषण आग लागली। चालक, वाहक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या प्रसंगवधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला। पाण्याचा प्रचंड मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली। दरम्यान या घटनेमुळे कोरेगाव आगारातील कारभाराचा पुन्हा एकदा पंचनामा झाला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारामार्फत भाडळे खोऱ्यात बसेसचे संचलन केले जाते। अत्यंत नादुरुस्त बसेस या मार्गावर पाठवल्या जातात। बुधवारी वॉटर स्टेशन येथून सुटलेली बस 12:30 वाजण्याच्या सुमारास हासेवाडी येथे आली आणि इंजिनमधून धूर बाहेर येऊ लागला। चालक, वाहक यांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरवले। प्रवाशांनी ग्रामस्थांना आवाज देता स्थानिक युवक जमा झाले। त्यांनी तातडीने रस्त्यालगत असलेल्या घरातून पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला। उद्योजक राजेंद्र आप्पा घोरफडे यांनी देखील क्षणाचाही विलंब न लावता आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि बस पूर्णपणे जळाली। घटनेची माहिती समजताच वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच कोरेगाव आगारातील अधिकाऱ्यांनी हासेवाडीकडे धाव घेतली। कृषी क्षेत्रासाठी क्रांतिकारक ठरणारी ॲग्रीस्टॅग संकल्पना संपूर्ण राज्यात प्राधान्यक्रमाने राबविणार। 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात होणार नोंदणीला सुरुवात। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। कृषी क्षेत्रासाठी क्रांतिकारक ठरेल अशी ॲग्रीस्टॅग ही संकल्पना संपूर्ण राज्यात प्राधान्यक्रमाने राबवण्यात येणार आहे। 26 जानेवारी रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ॲग्रीस्टॅग नोंदणी शिबिराचे आयोजन करून या सर्व प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी सकाळी 11:30 वाजता दिली। देशभरातील कृषी क्षेत्रासाठी क्रांतिकारक ठरेल अशी ॲग्रीस्टॅग ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने राबवण्याचे ठरवले आहे। ही संकल्पना महाराष्ट्रात लवकरात लवकर राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित उच्च पदस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक मुंबईत मंत्रालयात मंगळवारी सायंकाळी घेण्यात आली। ॲग्रीस्टॅग संकल्पने अंतर्गत शेतकऱ्यांना माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच व भूभाग असणारे गाव नकाशे याची माहिती संच असे 3 पायाभूत माहिती संच निर्मितीचे काम महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे। या कामाचा पहिला टप्पा म्हणून शेतकऱ्यांची माहिती संच तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांचा आधार क्रमांक या माहितीशी जोडावायचा आहे। ही माहिती व्यापक स्वरूपात स्वयं नोंदणी पद्धतीने गावोगावी शिबिरे आयोजित करून तयार केली जाणार आहेत। महसूल विभाग, कृषी विभाग व ग्रामविकास विभाग यांनी स्थानिक पातळीवर योग्य समन्वय साधत ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी नियोजन व त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। 26 जानेवारी रोजी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नोंदणी शिबिराचे आयोजन करून या सर्व प्रक्रियेला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती मंत्री गोरे यांनी दिली। या योजनेच्या अनुषंगाने मंत्री बावनकुळे, कोकाटे यांनी अधिकाऱ्यांकडून समस्या तसेच अडचणी जाणून घेतल्या व त्यावर चर्चा करून सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला, असेही गोरे यांनी निदर्शनास आणून दिले। कळंबोलीत ट्रॅव्हल्स मालकावर प्राणघातक हल्ला। सातारा सांगली बस संघटनेचे अध्यक्ष शंकर बिरकर यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल। मान तालुक्यात खळबळ। मुंबई ते मसवड या मार्गावर आराम बस सुरू केल्याचा राग मनात धरून विजयलक्ष्मी ट्रॅव्हलच्या मालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सुमारे 8 जणांवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। या घटनेमुळे मान तालुक्यात खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। अनेकांनी खासगी ट्रॅव्हल्सकडे पाठ फिरवली आहे। या संदर्भात मुंबई मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स ऑपरेटरकडून बुधवारी सायंकाळी 7 वाजता पत्रकारांना नवी मुंबईत घडलेल्या अनेक घटनांबाबत माहिती देण्यात आली। अनिकेत किसन सरगर, राहणार कामोठे, नवी मुंबई यांच्या स्वमालकीच्या 15 बसेस आहेत। काही बसेस मुंबई ते कराड, कराड ते हैदराबाद आणि मुंबई ते जत या मार्गावर दररोज चालतात। मात्र अनिकेत सरगर यांनी मुंबई ते मसवड या मार्गावर नवीन बस सुरू केली होती। सातारा सांगली बस संघटनेचे अध्यक्ष शंकर बिरकर यांनी स्वतः अनिकेत सरगर याला फोन करून तू या मार्गावर तुझ्या ट्रॅव्हलची बस का सुरू केली, तुला महागात पडेल असे म्हणत दिलीप बिरकर यांनी अनिकेतला धमक्या देत तू गाड्या सोडून दाखव, तुला मारतो अशी धमकी दिली। ही धमकी दिल्यानंतर अनिकेत सरगर यांनी कामोठे पोलिसांत तक्रार दिली। मात्र कामोठे पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत या घटनेकडे दुर्लक्ष केले। मात्र हे प्रकरण काही केल्या थांबेनाच।
विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्स पुन्हा मुंबईहून मसवडला जाण्यासाठी कळंबोली येथील मॅकडॉनल्ड समोरील रस्त्यावर लावली। त्याच वेळी काही अज्ञात इसम ट्रॅव्हल्स थांबलेल्या जागेवर येऊन ट्रॅव्हल्स मालक तसेच मॅनेजर यांना दमदाटी करत तुम्ही शंकरवीरकर शेठचं ऐकत नाही, तुम्हाला बघून घेऊ असे म्हणत या 5 ते 6 जणांच्या जमावाने ट्रॅव्हल्स मालक आणि मॅनेजर यांना मारहाण केली। त्यानंतर काही वेळातच कळंबोलीतील गुंड गोलूभाई यांच्यासोबत आलेल्या 5 ते 7 अज्ञात इसमांच्या टोळीने अनिकेत सरगर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला। महसूल विभागाची कंत्राटी भरतीची जाहिरात प्रसिद्ध नाही, सोशल मीडियावरील जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांचे आवाहन। सध्या सोशल मीडियावर राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 या शीर्षकाखाली कंत्राटी भरतीची माहिती दर्शवणारे एक पानाचे विवरण प्रसारित झाले आहे। या विवरणाच्या अनुषंगाने अनेक नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन प्रसारित विवरणाचे अनुषंगाने कंत्राटी भरतीबाबत विचारणा करत आहेत। तथापि सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारची कोणतीही कंत्राटी भरतीची जाहिरात अथवा माहिती प्रसारित करण्यात आलेली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता दिली। प्रसारित झालेल्या माहितीशी सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा कोणताही आणि कसलाही संबंध नाही, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या माहितीवर विश्वास ठेवू नये अथवा त्यानुसार कोणतीही कार्यवाही करू नये। सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा फसव्या, खोट्या, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवल्यामुळे नागरिकांची फसवणूक होऊन आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान होऊ शकते, याची नोंद घ्यावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी कळवले आहे। कराडच्या माजी नगराध्यक्षांच्या घरातून दागिन्यांची चोरी, चोरट्यांकडून 5 लाखांचा ऐवज लंपास। कराड येथील माजी नगराध्यक्षांच्या घरात भर दुपारी कुलूप उघडून चोरट्यांनी कपाटातील सुमारे 5 लाखांचे दागिने लंपास केले। मार्केट यार्ड परिसरात माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे यांच्या घरात सोमवारी दुपारी चोरी झालेली घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली। उदय हिंगमिरे यांनी याबाबत फिर्याद दिली असून रात्री उशिरा 10:30 वाजता अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मार्केट यार्डमध्ये उदय हिंगमिरे कुटुंबासह वास्तव्यास आहेत। सोमवारी सकाळी हिंगमिरे त्यांच्या कार्यालयात गेले, त्यानंतर सकाळी 11च्या सुमारास त्यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे याही नोकरीच्या ठिकाणी गेल्या। घराबाहेर जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते। सायंकाळी 6च्या सुमारास उमा हिंगमिरे घरी परतल्या। रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास उदय हिंगमिरे घरी आले, त्यानंतर रात्री जेवण करून झोपी गेले। मंगळवारी सकाळी उमा हिंगमिरे यांना संक्रांतीनिमित्त परिधान करण्यासाठी दागिने हवे होते, त्यामुळे त्यांनी घरातील कपाट उघडून पाहिले असता कपाटात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। याबाबतची माहिती पती उदय हिंगमिरे यांना दिली। दोघांनी कपाटात पाहिले असता कपाटातील 3,30,000 रुपये किमतीचे 5.5 तोळे वजनाचे मंगळसूत्र, 1,20,000 रुपये किमतीचे 2 तोळ्याचे नेकलेस आणि 60,000 रुपये किमतीचे 1 तोळे वजनाच्या बांगड्या चोरीस गेल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। रीतसर पंचनामा करण्यात आला। उदय हिंगमिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे।